नमस्कार भाविकांनो. आजचा आपला हा व्हिडिओ आणि आजची ही कथा अत्यंत खास, गूढ आणि तितकीच दिव्य आहे. आज आपण एका अशा जागृत आणि स्वयंभू दैवताच्या दरबारात जाणार आहोत, जिची कथा आणि जिचा इतिहास ऐकून तुमचे भान नक्कीच हरपेल. ही कथा आहे पुरंदरच्या कुशीत आणि जेजुरीच्या सानिध्यात वसलेल्या श्री क्षेत्र शिवरी येथील साक्षात आदिशक्ती श्री यमाई मातेची. पण मित्रांनो, आजची ही अंगावर काटा आणणारी अत्यंत दुर्मिळ आणि सखोल पौराणिक माहिती अत्यंत भव्य स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचवण्यामागे एका अत्यंत महत्त्वाच्या आणि भक्तीने ओतप्रोत भरलेल्या व्यक्तीचे मोठे मार्गदर्शन आणि मोलाचे सहकार्य आपल्याला लाभले आहे. आजच्या या विशेष आणि भव्य व्हिडिओची निर्मिती आपल्याला शक्य झाली आहे ती साक्षात श्री यमाई देवीचे मुख्य पुजारी श्री योगेश शास्त्री पोरे यांच्या विशेष प्रयत्नातून. श्री योगेश शास्त्री पोरे हे यमाई शिवरी येथील या जागृत देवस्थानचे मुख्य पुजारी आहेत. मंदिरात होणारे देवीचे सर्व धार्मिक कार्यक्रम, अथांग पूजापाठ आणि अत्यंत कडक अनुष्ठाने ही सर्व त्यांच्याच अत्यंत कुशल मार्गदर्शनाखाली आणि पवित्र हस्ते अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडतात. आईसाहेबांची रात्रंदिवस मनोभावे सेवा करणारे श्री योगेश शास्त्री पोरे यांचे एकच मोठे स्वप्न आहे, ती आपल्या या महाराष्ट्राच्या पावन भूमीत दडलेला यमाई देवीचा हा अफाट आणि जागृत महिमा जगभरातील प्रत्येक भक्तापर्यंत पोचावा. त्यांच्या याच निस्सीम भक्तीतून, विशेष सहकार्यातून आणि प्रेरणेतूनच आजचा हा भव्य व्हिडिओ आपण साकारत आहोत. चला तर मग श्री योगेश शास्त्री पोरे यांच्या मार्गदर्शनाने आणि यमाई वाघजाई तुकाई मातेचा आशीर्वाद घेऊन आपण प्रवेश करूया त्या हजारो वर्ष जुन्या आणि साक्षात प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या इतिहासात. अवघ्या महाराष्ट्राचे लाडके कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या आणि सासवरच्या संत सोपान काकांच्या अत्यंत पवित्र सानिध्यात एक अतिशय गूढ आणि शांत असे गाव वसलेले आहे, ज्याचे नाव आहे श्री क्षेत्र शिवरी. पुण्याच्या स्वारगेटपासून केवळ 38 किलोमीटर अंतरावर आणि जेजुरी तसेच सासवड या दोन्ही महाक्षेत्रांपासून अगदी मध्यभागी म्हणजे प्रत्येकी 9 किलोमीटर अंतरावर हे गाव वसले आहे. आजूबाजूच्या 5 गावांच्या शिवेवर म्हणजेच हद्दीवर हे गाव असल्यामुळे या गावाला शिवरी असे नाव प्राप्त झाले. पण या गावाची खरी ओळख, इथल्या मातीचा खरा सुगंध हा केवळ या भौगोलिक स्थानापुरता मर्यादित नाही. या गावाला साक्षात आदिशक्तीच्या एका अतिशय जागृत आणि स्वयंभू दैवत्याच्या पदस्पर्शाने पावन होण्याचे भाग्य लाभले आहे. आणि ती महाशक्ती म्हणजेच साक्षात श्री यमाई देवी. तिच्या वास्तव्यामुळेच आज हे गाव यमाई शिवरी या नावाने ओळखले जाते. या देवीच्या उत्पत्तीची कथा केवळ एखादी आख्यायिका नाही, तर तो एक असा थरारक अनुभव आहे जो ऐकताना तुमच्या अंगावर नक्कीच रोमांच उभे राहतील आणि तुम्ही त्या पौराणिक काळात अक्षरशः खेचले जाल. ही कथा सुरू होते थेट त्रेतायुगातून, जेव्हा साक्षात भगवान विष्णूंनी प्रभू रामचंद्रांचा अवतार घेतला होता. लंकापती रावणाने जेव्हा माता सीतेचे अपहरण केले, तेव्हा प्रभू श्रीराम आणि त्यांचे बंधू लक्ष्मण यांच्यावर दुःखाचा एक मोठा डोंगर कोसळला. सीतेच्या विरहाने व्याकुळ झालेले प्रभू श्रीराम घनदाट जंगलातून, काट्याकुट्यांमधून अत्यंत उद्विग्न अवस्थेत भटकत होते. त्यांच्या डोळ्यांतील ते अश्रू आणि त्यांच्या चेहऱ्यावरील ती वेदना पाहून संपूर्ण निसर्ग जणू स्तब्ध झाला होता. नेमक्या त्याच वेळी आकाशातून साक्षात कैलासपती भगवान शिवशंकर आणि माता पार्वती भ्रमण करत चालले होते. स्वर्गातून खाली पाहताना माता पार्वतीची नजर प्रभू श्रीरामांवर पडली. श्रीरामांची ती अत्यंत केविलवाणी आणि विरहग्रस्त अवस्था पाहून जगन्माता पार्वतीचे मातृसुलभ हृदय अक्षरशः पिळवटून निघाले. तिच्या मनात एक असा विचार आला की आपण श्रीरामांचे हे असह्य दुःख थोडे तरी हलके करावे. त्यासाठी तिने एक अतिशय अद्भुत लीला रचली. माता पार्वतीने क्षणात साक्षात माता सीतेचे अत्यंत सुंदर रूप धारण केले आणि ती
एका मोठ्या वृक्षाच्या मागे जाऊन उभी राहिली. तिला वाटले की सीतेला पाहून रामाच्या जीवात जीव येईल. जेव्हा प्रभू श्रीरामांचे लक्ष त्या वृक्षामागे उभ्या असलेल्या सीतेरूपी पार्वतीकडे गेले, तेव्हा एक अतिशय अद्भुत प्रसंग घडला. श्रीराम हे साक्षात अंतर्यामी होते, या विश्वाचे पालन करते होते. त्यांनी एका क्षणात ओळखले की समोर उभी असलेली स्त्री ही आपली सीता नसून साक्षात शिवपत्नी माता पार्वती आहे. श्रीरामांनी त्या सीतेच्या अत्यंत मोहक रूपाला अजिबात न भाळता अत्यंत आदराने, नम्रतेने आणि एका लहान मुलाच्या निरागसतेने माता पार्वतीला हाक मारली, "ये माई." श्रीरामांसाठी पार्वती माता ही साक्षात त्यांच्या आई समान होती. त्यामुळे त्यांनी तिला सीता न म्हणता अत्यंत भक्तीने "ये माई" अशी हाक दिली. याच पवित्र आणि भावपूर्ण हाकेतून यमाई हे अतिशय शक्तिशाली आणि चैतन्यमय नाव उदयाला आले. प्रभू रामांच्या या अपार भक्तीची आणि त्यांनी दिलेल्या या साध प्रतिसादाची कायमस्वरूपी आठवण राहावी म्हणूनच साक्षात पार्वती माता येमाई म्हणजेच यमाई म्हणून या पृथ्वीतलावर अत्यंत तेजाने प्रकट झाली. पण या आदिशक्तीने याच शिवरी गावात कायमस्वरूपी राहण्याचा निर्णय का घेतला, यामागेही एक अत्यंत विलक्षण आणि अंगावर काटा आणणारी घटना दडलेली आहे. अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा शिवरी गावातील शेतकरी अत्यंत गुण्यागोविंदाने आणि निसर्गाच्या सानिध्यात आपले जीवन जगत होते. याच गावात एक अतिशय भोळा, प्रामाणिक आणि कष्टाळू शेतकरी आपल्या कुटुंबासोबत राहत होता. त्याच्याकडे एक अत्यंत देखणी आणि दुभती गाय होती, जिचे नाव होते कपिला. ही कपिला गाय म्हणजे त्या शेतकऱ्याच्या जीवाचा तुकडा होती. ती दररोज सकाळी रानात चरण्यासाठी जात असे आणि संध्याकाळी घरी परतल्यावर त्या शेतकऱ्याला भरपूर दूध देत असे. कपिला गायीच्या या भरपूर दुधामुळे तो शेतकरी अतिशय समाधानी आणि आनंदी होता. पण निसर्गाच्या पोटात काय दडलंय हे कुणालाच सांगता येत नाही. अचानक काही काळ लोटल्यानंतर एक अतिशय गूढ आणि विचित्र प्रकार घडू लागला. कपिला गाय दररोज रानातून चरून संध्याकाळी घरी तर यायची, पण तिने शेतकऱ्याला दूध देणे पूर्णपणे बंद केले. शेतकऱ्याला काहीच समजेनासे झाले की आपल्या एवढ्या निरोगी आणि धडधाकट गायीला अचानक झाले तरी काय. त्याने कपिला गायीला पुन्हा दूध यावे म्हणून अनेक गावठी औषधोपचार केले, खूप प्रयत्न केले, पण त्याच्या पदरी फक्त आणि फक्त निराशाच पडली. या सगळ्या प्रकाराचे शेतकऱ्याला प्रचंड नवल वाटत होते आणि त्याच्या मनात एका शंकेने जन्म घेतला. अखेर त्याने एक पक्का निर्णय घेतला की यामागील सत्य शोधून काढायचेच आणि त्यासाठी आपण स्वतः कपिला गायीवर अत्यंत गुप्तपणे पाळत ठेवायची. दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी जेव्हा कपिला गाय नेहमीप्रमाणे रानात चरण्यासाठी बाहेर पडली, तेव्हा तो शेतकरी अत्यंत सावधगिरीने आणि गुपचूप तिच्या पाठोपाठ चालू लागला. गाय शांतपणे चालत चालत स्वतःच्याच मालकाच्या म्हणजेच त्या शेतकऱ्याच्या एका शेतात जाऊन पोहोचली. त्या शेताच्या अगदी मध्यभागी एक खूप मोठे आणि जुने वारूळ होते. कपिला गाय अत्यंत शांतपणे, जणू काही एखाद्या मंत्रमुग्ध अवस्थेत त्या वारुळाजवळ जाऊन उभी राहिली आणि पुढच्याच क्षणी जे घडले ते पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यांवर त्याचा विश्वासच बसेना. त्या गायीच्या सडातून आपोआप कोणत्याही स्पर्शाविना दुधाच्या अखंड धारा त्या वारुळात स्रवू लागल्या. हे सगळे अकल्पित दृश्य तो शेतकरी एका झाडाच्या आडोशाने लपून अत्यंत अचंबित होऊन पाहत होता. त्याला आश्चर्याचा प्रचंड मोठा धक्का बसला. थोड्या वेळाने जेव्हा कपिला गाय आपले दूध अर्पण करून तेथून निघून गेली, तेव्हा तो शेतकरी धावतच त्या वारुळाजवळ गेला. तेव्हा त्याच्या लक्षात आले की आपली लाडकी गाय दररोज आपले संपूर्ण दूध याच निर्जीव वारुळाला अर्पण करत होती. हे सत्य समजल्यावर त्या शेतकऱ्याच्या मनात संतापाचा एक भयानक ज्वालामुखी उफाळून आला. रागाच्या भयंकर भरात त्याने कसलाही पुढचा मागचा विचार न करता त्या वारुळाचा कायमचा नायनाट करण्याचा एक अतिशय भयंकर निर्णय घेतला. तो अत्यंत वेगाने आपल्या घरी परतला आणि येताना आपल्या खांद्यावर एक जड आणि धारदार नांगर घेऊन आला. डोळ्यांत आग
आणि हातात तो नांगर घेऊन त्याने संपूर्ण ताकदीनिशी त्या वारुळावरून तो नांगर अत्यंत निर्दयीपणे फिरवला. आणि त्याच क्षणी तिथे एक अतिशय हादरवून टाकणारा आणि अंगावर शहारे आणणारा चमत्कार घडला. त्या वारुळावरून तो धारदार नांगर फिरवताच त्या वारुळातून अचानक मानवी रक्ताच्या भडभडत्या धारा अत्यंत वेगाने बाहेर वाहू लागल्या. लाल भडक रक्ताच्या त्या चिळकांड्या पाहून शेतकऱ्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. तो प्रचंड घाबरला. पण त्याच वेळी त्या रक्ताने भिजलेल्या मातीतून एक अत्यंत प्रखर, डोळे दिपून टाकणारा असा दैवी प्रकाश बाहेर पडू लागला. आणि साक्षात यमाई देवी आपल्या अत्यंत रौद्र आणि तेजस्वी रूपात तिथे प्रकट झाली. तिचे ते अथांग तेज आणि तिचे ते भव्य रूप पाहून शेतकऱ्याच्या हातून नांगर गळून पडला आणि त्याने ताबडतोब देवीच्या चरणी जमिनीवर साष्टांग प्रणिपात केला. देवीने अत्यंत शांतपणे, कोणतीही शिक्षा न देता, अत्यंत करुणेने त्या शेतकऱ्याकडे पाहिले आणि म्हणाली, हे बालका, कलियुगाच्या या भयानक काळात मी पृथ्वीवर कधी ना कधी प्रकट होणारच होते आणि तो क्षण आता अगदी जवळ आला होता. परंतु तुझ्या या मुक्या कपिला गायीच्या अथांग आणि निस्सीम भक्तीमुळे मी आजच इथे अत्यंत प्रसन्न होऊन प्रकट झाले आहे. बोल, तुला माझ्याकडून काय हवे आहे? तेव्हा त्या शेतकऱ्याने अत्यंत व्याकुळ होऊन डोळ्यांतून अश्रू ढाळत हात जोडून सर्वप्रथम देवीची क्षमा मागितली. तो गदगदून म्हणाला, हे देवी माता, अज्ञानापोटी आणि संतापाच्या भरात माझ्याकडून एक अत्यंत भयंकर आणि फार मोठा अपराध घडला आहे. मला कृपया क्षमा कर. त्याने देवीला अत्यंत ठामपणे सांगितले की त्याला कोणत्याही प्रकारची धनदौलत नको आहे. त्याची फक्त आणि फक्त एकच निखळ इच्छा होती आणि ती म्हणजे आपले उरलेले संपूर्ण आयुष्य आईसाहेबांची म्हणजेच देवीची मनोभावे सेवा करण्यात व्यतीत करणे. शेतकऱ्याची ही अत्यंत शुद्ध आणि निखळ भक्ती पाहून देवी प्रचंड प्रसन्न झाली आणि तिने त्याला तथास्तु असा महान आशीर्वाद दिला. आणि त्याच क्षणी ज्या ठिकाणी वारूर होते तिथे जमिनीतून एक अतिशय सुंदर असा स्वयंभू तांदळा वर आला आणि देवी तिथेच त्या तांदळाच्या रूपात अदृश्य झाली. शेतकऱ्याच्या आनंदाला काही पारावार उरला नाही. तेव्हापासून तो शेतकरी त्या स्वयंभू तांदळाची मनोभावे पूजा करू लागला आणि देवीचा एक निस्सीम सेवक म्हणून त्याने आपले संपूर्ण आयुष्य देवीच्या चरणी अत्यंत आनंदाने अर्पण केले. आज हजारो वर्ष उलटून गेली तरी त्या शेतकऱ्याने रागाच्या भरात नांगराचा जो आघात केला होता त्या नांगराच्या फाळाची खूण आजही त्या स्वयंभू तांदळावर अत्यंत स्पष्टपणे पाहायला मिळते. हा तोच तांदळा आहे जो आजही भक्तांना साथ घालतो. श्री यमाई देवीचे हे मंदिर अतिशय प्राचीन आणि भव्य आहे. या मंदिराची उंची सुमारे 30 ते 40 फुटांपर्यंत आहे. मंदिराच्या अगदी मुख्य गाभारात प्रवेश केल्यावर काळ्या पाषाणात उभी असलेली देवीची अत्यंत मनमोहक आणि स्वयंभू मूर्ती आपले संपूर्ण लक्ष वेधून घेते. ही मूर्ती अंडाकृती आकाराची असून देवीचे हे मंदिर आणि ही रूपे नेमकी किती प्राचीन आहेत हे आजतागायत कुणीच ठामपणे सांगू शकलेले नाही. या अत्यंत जागृत देवस्थानात श्री यमाई देवी एका विशाल आणि बलदंड रेड्यावर स्वार होऊन आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी अत्यंत दिमाखात आणि रौद्र रूपात उभी आहे. ही देवी अष्टभुजा म्हणजेच 8 हातांची असून तिच्या मस्तकावर साक्षात महादेवाची पिंड विराजमान आहे. देवीच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला नांगराच्या फाळाचा तो ऐतिहासिक आघात झाल्याची खूण स्पष्ट दिसते आणि त्याच्याच बाजूला एक लहानशी कपार आहे. या कपारीचे एक अतिशय मोठे आणि रहस्यमय वैशिष्ट्य म्हणजे या कपारीत वर्षभर 12ही महिने जिवंत पाण्याचा म्हणजेच तीर्थाचा झरा अविरतपणे वाहत असतो. ही कपार नेमकी किती खोल आहे याचा अंदाज आजवर कुणालाही लागलेला नाही आणि ते मोजण्याचे साहसही कुणी करत नाही. या तीर्थाचे पाणी अत्यंत पवित्र मानले जाते आणि अशी दृढ श्रद्धा आहे की या तीर्थाच्या पाण्याने स्नान केल्यास किंवा ते अंगाला लावल्यास अंगावर असणारी खरूज, नायटे यांसारखे त्वचेचे अत्यंत त्रासदायक रोग कायमचे बरे होतात.
देवीची ही स्वयंभू मूर्ती अशा प्रकारे सतत पाण्यात विराजमान असल्यामुळेच देवीला अत्यंत प्रेमाने आणि आदराने गंगा माता असेही संबोधले जाते. यमाई देवीच्या या भव्य मंदिरात फक्त देवीच नाही तर इतरही अनेक दैवतांचे अतीव सुंदर वास्तव्य आहे. मंदिराच्या मधल्या गाभाऱ्यात विघ्नहर्ता गणपती बाप्पा, साक्षात महादेव, कारभैरव आणि पंचमुखी नागनाथ यांच्या अतिशय सुरेख आणि चैतन्यमयी मूर्ती स्थापित केलेल्या आहेत. मंदिराच्या सुरक्षिततेसाठी आणि पावित्र्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर एक शिपाई आणि मागील प्रवेशद्वाराजवळ एक शिपाई असे देवीचे 2 खंदे रक्षणकर्ते कायम खडे पहारेकरी म्हणून उभे आहेत. मंदिरात दररोज पहाटे 5:30 वाजता आणि संध्याकाळी अशा 2 वेळा देवीची अतिशय विलोभनीय आणि मंत्रमुग्ध करणारी पूजा आणि आरती संपन्न होते. या पूजेच्या वेळी नगारा अत्यंत नित्यक्रमाने आणि लयबद्ध पद्धतीने वाजवला जातो, ज्याचा तो नाद ऐकून संपूर्ण परिसर भक्तीने आणि एका वेगळ्याच ऊर्जेने दुमदुमून जातो. दर पौर्णिमेला मंदिराभोवती देवीच्या पालखीची अतिशय भव्य आणि नेत्रदीपक मिरवणूक काढण्यात येते. सनई चौघड्याचे ते सुरेल सूर आणि छबिन्याच्या लयबद्ध तालात रंगणारा हा पालखी सोहळा पाहण्यासाठी लांबून लांबून भाविक इथे अलोट गर्दी करतात. या पवित्र दिवशी येणाऱ्या सर्व भाविकांसाठी जेवणाची म्हणजेच महाप्रसादाची अत्यंत उत्तम व्यवस्था करण्याची जबाबदारी प्रत्येक पौर्णिमेला गावातील ठरवून दिलेल्या एका भक्ताकडून म्हणजेच पौर्णिमा मालकाकडून अतिशय आनंदाने आणि निष्ठेने पार पाडली जाते. या यमाई शिवरी गावाची एक अतिशय अनोखी, गूढ आणि सुंदर ओळख म्हणजे इथे असलेली 3 प्रमुख आणि अतिशय जागृत मंदिरे. या गावात यमाई, वाघजाई आणि तुकाई अशा 3 स्वतंत्र आणि अत्यंत प्रबळ देवींची मंदिरे आहेत. या तिन्ही देवी साक्षात एकमेकींच्या सख्या बहिणी मानल्या जातात. म्हणूनच जेव्हा या गावात देवीचा जयघोष होतो तेव्हा तो फक्त एका देवीचा नसून तिन्ही बहिणींचा एकत्रित आणि अत्यंत गगनभेदी जयघोष केला जातो. यमाई, वाघजाई, तुकाईचा उदो उदो, आई साहेबांचं उदो उदो अशा घोषणांनी संपूर्ण आसमंत निनादून जातो आणि भक्तांच्या अंगात एक वेगळीच चेतना संचारते. या देवीचा सर्वात मोठा, थरारक आणि नयनरम्य उत्सव म्हणजे चैत्र महिन्यातील यात्रा. दरवर्षी चैत्र महिन्यात पौर्णिमा झाल्यानंतर बरोबर 8 दिवसांनी म्हणजेच कालाष्टमी आणि नवमी या 2 अत्यंत पवित्र दिवशी यमाई देवीची एक अवाढव्य आणि भव्य यात्रा शिवरी गावात भरते. या यात्रेची सुरुवात चैत्र कृष्ण पंचमीपासूनच अत्यंत उत्साहात होते, जेव्हा देवीला अत्यंत भक्तिभावाने आणि पारंपरिक पद्धतीने हळद लावली जाते. अष्टमी हा यात्रेचा सर्वात मुख्य आणि आकर्षणाचा दिवस असतो. या दिवशी पहाटे बरोबर 4 वाजता देवीच्या महापूजेला अत्यंत थाटामाटात सुरुवात होते. संपूर्ण गावाच्या वतीने देवीसाठी एक अतिशय सुंदर, नक्षीदार आणि भरजरी पोशाख वाजत गाजत मोठ्या उत्साहात मंदिरात आणला जातो. मंदिरातील पुजारी अत्यंत श्रद्धेने देवीला तो पोशाख आणि तिचे सर्व पारंपरिक दागिने म्हणजेच साज अत्यंत कुशलतेने चढवतात. या दिवशी देवीचे ते सजलेले, दागिन्यांनी लगडलेले आणि तेजाने उजळून निघालेले रूप पाहणे हा खरोखरच एक स्वर्गीय आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा अनुभव असतो. मूर्तीची पूजा संपन्न झाल्यानंतर देवीच्या त्या मूळ स्वयंभू तांदळाची विधिवत पूजा केली जाते आणि त्यावर अमृत अभिषेक घातला जातो. त्यानंतर देवीची महाआरती होते आणि देवीला पुरणपोळीचा व इतर अनेक गोड पदार्थांचा महाप्रसाद नैवेद्य म्हणून पुजाऱ्याच्या हस्ते अर्पण केला जातो. आणि मगच संपूर्ण यात्रेला खऱ्या अर्थाने एक भव्य सुरुवात होते. यात्रेच्या काळात संपूर्ण मंदिराला अत्यंत आकर्षक आणि डोळे दीपवणारी अशी विद्युत रोषणाई केली जाते आणि ही झगमगणारी रंगीबेरंगी रोषणाई या यात्रेचे एक प्रमुख आणि सर्वांचे लक्ष वेधून घेणारे आकर्षण असते.
या यात्रेतील सर्वात थरारक, अंगावर काटा आणणारा आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा म्हणजे महादेवाची कावड आणि धार पडणे हा ऐतिहासिक कार्यक्रम. दुपारी बरोबर 3 वाजता गावातील सर्व गावकरी, भक्त आणि मान्यवर एकत्र येतात आणि शंभू महादेवाची कावड, जी एका विशिष्ट प्रकारच्या पालखीसारखी सजवलेली असते, ती गावातून अत्यंत वाजत गाजत आणि ढोल ताशांच्या गजरात प्रस्थान करते. या कावडीच्या पुढे ढोल, ताशा, लेझिम आणि बँड यांचे अतिशय जोरदार आणि छाती दडपून टाकणारे वादन सुरू असते. गावाच्या प्रमुख पेठेतून ही भव्य मिरवणूक गुलाल उधळत, नाचत, गात मंदिराच्या पाठीमागे असलेल्या एका अत्यंत प्राचीन अशा बारवेकडे म्हणजेच जुन्या पुरातन विहिरीकडे येते. या बारवेजवळ आल्यावर धार पडण्याचा अत्यंत ऐतिहासिक आणि विलोभनीय कार्यक्रम पार पडतो. धार पडणे याला साक्षात महादेवाचे अत्यंत प्रबळ प्रतीक मानले जाते. यामागेही एक अतिशय रंजक आणि मानवी भावनांना स्पर्श करणारी अशी पौराणिक कथा आहे. असे म्हणतात की एकदा शंभू महादेव आणि माता पार्वती म्हणजेच यमाई देवी यांच्यात काही कारणास्तव छोटेसे भांडण झाले. या भांडणामुळे यमाई देवी अत्यंत रुसून बसली आणि तिने गावातील या मंदिरात येऊन एकटीनेच वास्तव्य केले. आपल्या प्रिय पत्नीचा म्हणजेच देवीचा रुसवा काढण्यासाठी भगवान शंभू महादेव स्वतः या शिवरी गावातील मंदिरात आले. त्यांनी मंदिरासमोरील त्या प्राचीन विहिरीतून म्हणजेच बारवेमधून स्वतःच्या हाताने एका कावडीत अत्यंत शुद्ध पाणी भरून आणले. ती पाण्याची जड कावड आपल्या खांद्यावर घेऊन त्यांनी देवीच्या मंदिराभोवती अत्यंत श्रद्धेने आणि प्रेमाने 5 प्रदक्षिणा घातल्या. प्रत्येक प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर जेव्हा ते मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर येत, तेव्हा त्यांनी आपल्या खांद्यावरील त्या कावडीने मंदिराच्या प्रवेशद्वाराला अत्यंत भावपूर्ण धडक मारली. या धडकेमुळे कावडीतल्या पाण्याची एक मोठी धार थेट मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ जमिनीवर सांडली गेली. असे सलग 5 वेळा करून शंभू महादेवांनी देवीची मनोभावे पूजा केली आणि तिची समजूत काढली. शेवटी देवीचा तो रुसवा पूर्णपणे निघून गेला. देवी महादेवांवर अत्यंत प्रसन्न झाली आणि त्यांच्या समवेत पुन्हा एकदा अत्यंत आनंदाने राहू लागली. महादेव आणि यमाई देवीच्या या अथांग प्रेमाचे आणि रुसव्या फुगव्याचे प्रतीक असलेल्या याच ऐतिहासिक कथेची आठवण म्हणून शिवरीतील सर्व गावकरी आणि असंख्य भक्त आज तागायत ही अत्यंत सुंदर परंपरा अत्यंत निष्ठेने आणि उत्साहाने पाळत आले आहेत. या यात्रेच्या दिवशी भक्त शंभू महादेवाची कावड घेऊन जातात, मंदिराजवळील त्या बारवेतून पाणी भरून आणतात आणि अत्यंत उत्साहात मंदिराच्या प्रवेशद्वाराला ती कावड धडकवतात. कावड धडकल्यावर जेव्हा पाण्याची ती पवित्र धार जमिनीवर पडते, तेव्हा तिथे उपस्थित असलेले हजारो भाविक एका सुरात महादेव आणि यमाई देवीचा गगनभेदी जयघोष करतात. त्यावेळी सर्व गावकरी अत्यंत भावूक होऊन शंभू महादेवाला साकडे घालतात. हा संपूर्ण मिरवणुकीचा आणि धारेचा सोहळा सलग 5 तास अविरतपणे चालतो. या सोहळ्यात केवळ शिवरीच नाही तर जवळच्या खळद गावातूनही देवीची एक पालखी अत्यंत आदराने आणि भक्तिभावाने इथे येते आणि या उत्सवाची रंगत आणखीनच वाढवते. या आदिशक्तीच्या भक्तीची आणि जागृतपणाची महती केवळ सामान्य भक्तांपुरतीच मर्यादित नाही, तर महाराष्ट्राच्या महान संतांनीही या चरणी लीन होऊन देवीचा आशीर्वाद घेतला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज जेव्हा पंढरपूरच्या वारीसाठी प्रस्थान करत असत, तेव्हा मार्गात शिवरी येथील यमाई देवी मंदिरात दुपारचा विसावा घेत असत. तेथे देवीचे दर्शन घेऊन भोजन केल्यानंतर काही काळ विश्रांती करून पुढील वारीसाठी मार्गस्थ होत असत. आजही जेव्हा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका पंढरपूरच्या वारीसाठी निघतात, तेव्हा त्या प्रथम यमाई मातेच्या दर्शनासाठी नेल्या जातात. माऊलींचा नैवेद्य देवीला अर्पण केला जातो आणि तिचा आशीर्वाद घेऊनच वारीचा पुढील प्रवास सुरू होतो. चिंचवडचे महान गणेश भक्त संत मोर्या गोसावी हे देखील यमाई मातेचे निस्सीम भक्त होते. त्यांनी
यमाई देवीवर अखंड श्रद्धा ठेवून तिची भक्तिभावाने सेवा केली. महाराष्ट्राचे कुलदैवत मानल्या जाणाऱ्या जेजुरीच्या खंडोबाचे असंख्य भक्त आवर्जून यमाई मातेच्या दर्शनासाठी येतात. अनेक भाविकांच्या मते यमाई मातेच्या दर्शनाशिवाय जेजुरीची यात्रा पूर्णत्वास जात नाही. म्हणूनच खंडोबा आणि यमाई माता यांचे नाते भक्तांच्या श्रद्धेत विशेष स्थान राखून आहे. ही फक्त एक कथा नाही, तर हा एक असा जिवंत अनुभव आहे जो माणसाला त्याच्या मुळांशी, त्याच्या भक्तीशी आणि त्या अथांग दैवी शक्तीशी जोडून ठेवतो. जेव्हा तुम्ही त्या प्राचीन मंदिरात उभे राहता तेव्हा तुम्हाला त्या शेतकऱ्याची भक्ती, त्या गायीचे प्रेम आणि त्या आदिशक्तीचा वरदहस्त साक्षात अनुभवता येतो. आणि म्हणूनच या दैवताची कीर्ती आज अवघ्या महाराष्ट्रात दुमदुमत आहे.